5 मिनट में हमारे पास 16 पूरनपोली निकलता है। हम लोग एक भी पूरनपोली बना के नहीं रखते। त्या एकही पुरणपोळी बनवून ठेवत नाहीत. सो ही अर्थातच खूप चांगली गोष्ट आहे आणि सगळ्यांच्या डोळ्यासमोर बनवलं जातं, त्यामुळे जे आहे ते स्पष्ट तुम्हालाही दिसतंय. ये दाल वाला है ना, ये वाला दाल हाँ। वाला ये 4 दिन चलेगा। बाकी सब 4 पूरी लेके ना 10 days 10 दिवस विदाउट फ्री. सगळ्यात बेस्ट सेलिंग पुरणपोळी कोणती आहे तुमची? बदाम. ही बदाम आहे. ओके. पाइनएप्पल, कोकोनट, खजूर, चॉकलेट पूरनपोली। या पुरणपोळीचे रेट्स प्रत्येकाच्या खिशाला परवडतील असे आहेत. जसं की 35 रुपयांपासून ते अगदी 70-75 रुपयांपर्यंत इथे पुरणपोळी अवेलेबल आहे. होळी रे होळी पुरणाची पोळी. आता होळी येते, काही दिवसातच होळी आहे आणि पुरणपोळी होळीशिवाय अपूर्ण आहे. सो तुम्ही सुद्धा पुरणपोळीच्या शोधात असाल तर हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण मी आज आले ठाण्यात पुरणपोळी घरला भेट द्यायला. इथे अगदी 2 ते 3 मिनिटात प्रचंड पुरणपोळ्या बनल्या जातात आणि 5 मिनिटात 16 पुरणपोळ्या असा यांचा रेकॉर्ड आहे. बरं, इतकंच नाही तर 20 विविध प्रकारच्या पुरणपोळ्या तुम्हाला एकाच छताखाली आणि खिशाला परवडतील अशा दरात मिळणार आहेत. सो इथे नेमका काय काय पुरणपोळींचे प्रकार आहेत, काय काय आहे, ती कशी लागते ती मी खाऊन सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. सो चला तर मग. सो आता आपण पुरणपोळीचं किचन घर बघणार आहोत. चला तर मग. येस, तर पुरणपोळी घरचे शेफ आता आपल्या बरोबर आहेत. सो आपण त्यांना विचारूया की सगळ्यात बेस्ट सेलिंग पुरणपोळी कोणती आहे तुमची? बादाम, ही बदाम आहे. ओके. पाइनएप्पल, पायनॅपल पण. कोकोनट आणि एक खजूर, खजूर, चॉकलेट पूरनपोली। चॉकलेट पुरणपोळी. ये सब येस. बहुत ज्यादा सेलिंग है, बहुत ज्यादा। अभी कमिंग सून आ रहा है 25 फरवरी में जैकफ्रूट का। हा, फणसाची पुरणपोळी. आता फणसाचा सीझन येतोय, मे महिना येतोय आणि फणस आता यायला सुरुवात झाली आहे मार्केटमध्ये. पण फणसाची पुरणपोळी तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला ती मिळणार आहे पुरणपोळी घर मध्ये. पुरणपोळी घर ठाण्यात आहे आणि त्याचे बरेचसे आउटलेट्स आहेत. सो या संदर्भात मी तुम्हाला सगळी माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलीच आहे. पण आता आपण सुरुवात करूया की पुरणपोळी नेमकी कशी बनली जाते किंवा काय काय प्रोसेस आहे या बनवण्याची. मला एक दाखवतो. चना दाल, ही चण्याची नॉर्मल ना? ओके. आणि हे मावा, हा? मावा, मावा खवाची पुरणपोळी. मला एक बनवून दाखवाल? येस, तर आपण झटपट पुरणपोळी घरात कशी बनवली जाते ही प्रोसेस सध्या आपण बघतोय. तुम्ही पाहू शकताय. मैदा त्यांनी आधीच भिजवून ठेवलेला असून त्याचे गोळे करून ठेवलेले असतात. ही कोणती आहे? बदाम, बदामची बनवतोय आता. बदाम लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आहे. सो जर अशा प्रकारे खात नसतील तर पुरणपोळी मार्फत आपण हे पदार्थ देऊ शकतो. खजूरची सुद्धा सुंदर होती. चॉकलेट पुरणपोळी खास ते बनवतात लहान मुलांसाठी, तुम्ही बघू शकताय. खजूर. सो ही प्रोसेस आहे फास्ट एकदम. तुम्ही बघाल क्विक मध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या पुरणपोळ्या बनवल्या आहेत आणि इथे पुरणपोळी आपली शेकायला सुद्धा गेलेली आहे. 5 मिनट में हमारे पास 16 पूरनपोली निकलता है। 5 मिनिटात 16 पुरणपोळ्या. हे फार क्वचितच ऐकायला मिळतं. सो गर्दी पण तेवढीच असते. सो त्यांना तेवढा स्पीड ठेवणं खूपच गरजेचं आहे. आणि मला मुख्यत्वे सांगायला आवडेल की या पुरणपोळीचे रेट्स प्रत्येकाच्या खिशाला परवडतील असे आहेत. जसं की 35 रुपयांपासून ते अगदी 70-75 रुपयांपर्यंत इथे पुरणपोळी अवेलेबल आहेत. बदाम पुरणपोळी कितीला आहे? बदाम का 75। ओके. प्राइस मी सगळ्या तुम्हाला दाखवणार आहेत, कितीला आहे, काय आहे. आणि जर आधी ऑर्डर दिल्या खूप असतील तर तुम्ही बनवून ठेवता? लाईव्ह गरम गरम लाईव्ह बनवून देतात ते डोळ्यासमोर. 5 मिनिटात 16 पुरणपोळ्या होतात, तर स्पीड पण तसाच आहे. लोग एक भी पूरनपोली बना के नहीं रखते। अच्छा. हा, तर त्यांची खास बात तुम्हाला त्यांनी सांगितली की त्या एकही पुरणपोळी बनवून ठेवत नाहीत. सो ही अर्थातच खूप चांगली गोष्ट आहे आणि सगळ्यांच्या डोळ्यासमोर बनवलं जातं, त्यामुळे जे आहे ते स्पष्ट तुम्हालाही दिसतंय. तर ही कोणती आहे? चना. हाँ, चना दाल.
अवघ्या काही मिनिटात इतक्या पुरणपोळ्या रेडी झालेल्या आहेत आणि त्या पण विविध प्रकारच्या, एकाच प्रकारच्या नाहीयेत. त्यामुळे अर्थात ही खास बात आहे पुरणपोळी घरची. सो पुरणपोळी आपली रेडी आहे आणि ती इथे फॅन खाली सुकवायला ठेवली आहे ना, थोडीशी गरम आहे. सो ते पेपर मधले बांधल्यानंतर त्याला पाणी वगैरे सुटू नये म्हणून ती सुकवत आहेत. मला विचारायचंय की ह्या पुरणपोळी किती दिवस विदाउट फ्रीज आपण ठेवू शकतो? ये दाल वाला है ना, ये वाला दाल हाँ। वाला, ये 4 दिन चलेगा। बाकी सब 4 पूरी लेके ना 10 days 10 विदाउट फ्रीज। दिवस विदाउट फ्रीज. सो तुम्ही कुठे ट्रॅव्हल करत असाल, कुठे बाहेर जात असाल आणि तुम्हाला काहीतरी कॅरी करून घेऊन जायचं असेल खाण्यासाठीचा पदार्थ, तर पुरणपोळी बेस्ट ऑप्शन आहे. चण्याची पुरणपोळी जी आहे ती 4 दिवस आणि इतर कोणत्याही पदार्थाची पुरणपोळी तुम्ही घेतली तर ती साधारण 10 दिवस तुम्ही बाहेर ठेवू शकता. सो या पुरणपोळी तुम्ही बघता आता त्या थंड होतात आणि आता लवकरच त्या सर्व केल्या जातील. सो आता आपली पुरणपोळी आपल्याला सर्व करून दाखवतायत. ती सर्व केली जाते आणि आता मी खाणार आहे आणि सगळ्यांना सांगणार आहे की ही पुरणपोळी नेमकी कशी आहे. मी पुरणपोळी घरमधली पुरणपोळी पहिल्यांदाच खाणार आहे. सो आपल्यासाठी त्यांनी चॉकलेट पुरणपोळी आहे, चना डाळची आहे, खजूरची आहे आणि बदामची आहे. तुम्ही बघाल ती अशा प्रकारे सर्व केली जाते. त्याच्यावर तूप, खमंग तुपात ती माखवली जाते आणि मग ती खूप लुसलुशीत आहे. किती सॉफ्ट आहे, ती कशी मोल्ड केली जाते आणि खूप छान आहे, खूप टेस्टी आहे. सांगायला आवडेल की ही पुरणपोळी 10 दिवस जर राहणार असेल तर इथून न्यायला पॉसिबल आहे, कारण आपण प्रत्येक जण जवळपास दुकान असेलच असं नाही. सो कधी आलो आपण ठाण्यामध्ये वगैरे आणि घेऊन गेलो तर ही पुरणपोळी साधारण 10 दिवस राहू शकते आणि चना डाळची असेल तर ती 4 दिवस राहू शकते फ्रीज शिवाय. सो बेस्ट ऑप्शन आहे. आणि मी आवर्जून सांगेन की आता तुम्ही कुठे ट्रिप प्लॅन करताय आणि फिरायला जाताय तर फिरायला जाताना, बाहेर जाताना काय घेऊन जायचं असा प्रश्न असेल तर पुरणपोळी हा बेस्ट ऑप्शन मला आता सुचलाय, कारण ही पुरणपोळी खरंच खूप बेस्ट आहे आणि ती विदाउट फ्रीज चांगली राहते, लुसलुशीत राहते. सो बेस्ट ऑप्शन आहे. सो पुरणपोळी माझी खाऊन झालेली आहे आणि खूप टेस्टी, खूप यम्मी पुरणपोळी होती. बरं, पुरणपोळी घरमध्ये पुरणपोळीच्या व्यतिरिक्त काय स्पेशालिटी आहे तर ते आहेत मोदक. तुम्ही बघाल मोदकची साईज, ही मोठी साईज आहे, ही लहान साईज आहे. याला थोडं त्यांनी प्रिपेअर केलंय, याला करायचं बाकी आहे. सो ते प्रोसेसमध्ये असतं तेव्हा होऊन जात. सो मोदक बघाल, हाताने बनवलेले कळी, खूप सुंदर कळी असलेले हे मोदक आहेत जे इथे स्पेशालिटी आहेत. 35 रुपये आणि 40 रुपयाच्या रेंजमध्ये या मोदकांची प्राइस आहे. बरं, इतकंच नाहीये तर पुरणपोळी घरमध्ये आल्यानंतर तुम्हाला स्नॅक्सचे बरेच आयटम सुद्धा बघायला मिळणार आहेत. मी दाखवते तुम्हाला, एकदा त्यांच्या दुकानाची सफर करूया आपण. तुम्ही बघाल इथे तुम्हाला खाण्यासाठी खूप पदार्थ आहेत, जसं की चकली आहे, चिवडा आहे वेगवेगळ्या प्रकारचे, किंवा काय म्हणणार, पापडी आहे, तिखट पापडी आहे, तिखट शेव आहे, कुरमुऱ्यांचं आहे, वेफर्सचे वेगवेगळे प्रकार आहेत. तिखट वेफर्स आहेत, येल्लो वेफर्स, बाकरवडी. सो असे बरेच पदार्थ इथे तुम्ही बघाल. तर इथे डाएटचे बरेचसे ऑप्शन्स त्यांनी ठेवलेत. सो डाएटमध्ये भेळचे ऑप्शन आहे, रोस्टेड ज्वारी भेळ किंवा रोस्टेड नाचणी भेळ, असे बरेचसे प्रकार त्यांनी इथे ठेवलेत. त्याशिवाय तुम्ही बघाल इथे चण्यांमध्ये सुद्धा, चणे शेंगदाण्यांमध्ये सुद्धा बराचसा वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. मी हे असे वेगवेगळे प्रकार खूप कमी बघितलेत. सो हे एकाच दुकानात तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी, पुरणपोळी घ्यायला आल्यावर हे स्नॅक्स आयटम घ्यायला तुम्ही विसरू नका, कारण हे खूप चांगल्या पद्धतीने बनवलेले आहेत, चांगल्या तेलात बनवले जातात. त्याच्याने असं म्हणतो आपण की बाहेरचं खाऊ नये, तेलात तेल कोणतं असतं, असं हे असं नाहीये. हे त्यांचं प्रोडक्शन आहे, ते स्वतः बनवतात. सो हे बरेचसे पदार्थ इथे आहेत जे तुम्ही स्नॅक्स आयटम मध्ये इथे घेऊ शकता. सो पुरणपोळी घरमध्ये पुरणपोळीचे रेट काय आहेत तर ते मी तुम्हाला दाखवलेच आहेत, बोर्डवर तुम्ही पाहू शकता. सो आता लवकरच होळी येते आणि होळी शिवाय आता फणसाची सुरुवात झाली आहे. सो फणसाची पुरणपोळी सुद्धा इथे तुम्हाला मिळणार आहे आणि ती पण अगदी खिशाला परवडेल अशा दरात. सो पुरणपोळी घ्यायची असेल तर
कोणतं दुकान शोधताय तर याची आता तुम्हाला काळजी नसेलच, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठीच होता. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या मज्जा पिंक या चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.